मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवतीर्थावरील जाहीर सभेतून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर तोफ टाकली। उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेना सोडण्यास भाग पाडल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। सहानुभूती मिळवण्यासाठी म्हणून सगळीकडे फिरायचं आणि सगळ्या गोष्टी सांगत बसायच्या, यांनी हे केलं आणि त्यांनी ते केलं, स्वतः काय क्षण खाल्लं। उद्धव ठाकरेंनी पक्ष सोडण्यासाठी भाग पाडलं। सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी चालू होत्या की हे म्हणजे मी बाहेर कधी जातोय, पक्षातली जी माणसं आहेत ही बाहेर कधी जात आहेत। राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका। अरे ही संघटना चालू होती, ज्या प्रकारे पक्ष चालू होता, ज्या प्रकारे सगळं वापर जो चालू होता, जो लोकांना बाहेर काढणं जे चालू होतं, ज्या प्रकारचं राजकारण चालू होतं, त्याचा शेवट हा चार भिंतीमध्ये म्हणे अमित शहानी सांगितलं। ज्यावेळेला नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावरती बसून ज्यावेळेला नरेंद्र मोदी सांगत होते की पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, आक्षेप का नाही घेतला। शिवतीर्थावर झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरेंच्या टार्गेटवर होते उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरेंमुळेच आपण शिवसेना सोडल्याचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला। उद्धव ठाकरेंनी आपल्याला शिवसेना सोडवण्यास भाग पाडल्याची टीका राज ठाकरेंनी केली। आम्ही घरी आलो, माननीय बाळासाहेब झोपले होते। मी उठवलं त्यांना सांगितलं, म्हटलं सगळा प्रॉब्लेम मी आज सॉल्व्ह केला। बाळासाहेब अधीर झाले होते, म्हणे कुठे गेले, कुठे आहे उद्धव, बोलव त्याला लगेच। मी परत बाहेर गेलो, मला सांगितलं ते बाहेर निघून गेले। या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी चालू होत्या की हे म्हणजे मी बाहेर कधी जातोय। राज ठाकरेंनी शिवसेनेतील फुटीवरूनही उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागलं। एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेची दोन शकलं झाली। तसंच निवडणूक आयोगानं शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिलाय। या सगळ्या राजकीय घडामोडींवर राज ठाकरेंनी सडकून टीका केली। शिवसेनेतील बंडाला उद्धव ठाकरेच कारणीभूत असल्याचा घणाघात राज ठाकरेंनी केलाय। तसंच नारायण राणेही उद्धव ठाकरेंना कंटाळून गेल्याची टीका राज ठाकरेंनी केली। पक्षातली जी माणसं आहेत ही बाहेर कधी जात आहेत, त्रास देऊन ही बाहेर कशी टाकता येतील, हे अजून चिडतील, अजून काहीतरी करतील, ह्याला कसं बाहेर करता येईल याच्यासाठी मी तुम्हाला नारायण राणेचा प्रसंग सांगतो। नारायण राणे बाहेर गेलेच नसते। गुढी पाडव्याच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। राज ठाकरेंनी या भाषणात उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला बोल केला। खरं तर राज ठाकरेंना शिवसेना सोडून 1.5 दशकाहून अधिक काळ झालाय, मात्र पक्ष सोडल्याची सल आजही त्यांच्या मनात कायम असल्याचं त्यांच्या भाषणातून पुन्हा एकदा पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।